काल रात्री आपल्या भागात हलका पाऊस झाला आणि त्यामुळे वातावरणात आर्द्रता वाढली. अशा हवामानात डाळिंब बागेमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. म्हणूनच आम्ही सकाळी आमच्या बागेमध्ये प्रतिबंधात्मक फवारणी घेतली. या फवारणीमध्ये आम्ही 3 महत्त्वाचे घटक वापरले आहेत. पहिला म्हणजे फॉस्फेटिल ॲल्युमिनियम 80% जे एक सिस्टमॅटिक फंगिसाईड आहे. म्हणजे ते झाडामध्ये शोषला जाऊ शकतो आणि झाडाला आतून संरक्षण देण्याचं काम करतो. जसं की तो बुरशीजन्य रोगाचा धोका कमी करण्यासाठी वापरलं जातं. तसेच यामध्ये आम्ही दुसरा घटक म्हणजे प्रोपिनेफ 70% वापरलेला आहे. हे एक कॉन्टॅक्ट फंगिसाईड आहे. ते पानांच्या पृष्ठभागावर एक संरक्षण थर तयार करून बुरशीचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी संरक्षण देण्यास मदत करतो. यामध्ये मल्टीसाईट ॲक्शन असल्यामुळे बुरशीमध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याची शक्यता देखील कमी असते. तसेच यामधून झाडाला झिंक देखील मिळतो, ज्यामुळे पानाचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. आणि यामध्ये आम्ही ऑर्थोसिलिक ॲसिडचा पण वापर केलेला आहे या दोन्ही घटकांबरोबर. हा घटक आहे ना, झाडाची ताकद वाढवतो, झाडाची पानं फांद्या अधिक मजबूत ठेवण्यासाठी आणि ताण सहन करण्याची क्षमता सुधारण्यासाठी उपयुक्त मानला जातो. निरोगी झाड म्हणजे चांगल्या गुणवत्तेच्या उत्पादनाची सुरुवात. मित्रांनो, रोग आल्यावर उपाय करण्यापेक्षा योग्य वेळी प्रतिबंधात्मक फवारणी करणं नेहमीच अधिक फायदेशीर ठरतं. मात्र कोणतेही औषध वापरण्यापूर्वी लेबलवरील सूचना आणि शिफारस नक्की तपासा. प्रत्येक बागेची परिस्थिती वेगळी असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या भागात काल पाऊस झाला का ते नक्की सांगा. आणि अशाच प्रत्यक्ष डाळिंब शेतीविषयक माहितीकरिता धनंजय फार्मिंग चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.